टेक्सटाइल्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। आमची वाटचाल सरळ आहे, तिरकी नाही। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शरद पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया। शिंदे जास्त बोलत नाहीत, पुढची वाटचाल लवकरच कळेल, पवारांनी केलं होतं विधान। वाळू तस्करी थांबली नाही तर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक जबाबदार। वाळू माफियांविरोधात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आक्रमक। अवैध वाळू उत्खनन वाहतूक करणाऱ्यांना एमपीडीए लावण्याचे निर्देश। डीजी प्रवेश ऑनलाईन ॲपवर नोंद करणाऱ्यांनाच मंत्रालयात प्रवेश। येत्या 15 ऑगस्टपासून मंत्रालयासाठी नवे नियम लागू। स्मार्टफोन नसणाऱ्यांसाठीही नव्या कार्यप्रणालीसाठी प्रयत्न। कबुतरांना धान्य घालू नये, कारवाई झाल्यास जबाबदार नाही। मुंबईतील दादरमध्ये फलक लावून ट्रस्टची स्पष्टोक्ती, तर कारच्या टपावर कबुतरांसाठी खाद्य घालणाऱ्याची गाडी जप्त। पुणे ते नागपूर दरम्यान धावणाऱ्या वंदे भारतला पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवणार हिरवा झेंडा। 14 ऑगस्टपासून प्रत्यक्षात प्रवास करता येणार। सांस्कृतिक राजधानी ते उपराजधानी मधलं अंतर अवघ्या 12 तासांवर। रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर, येण्या जाण्याचं बुकिंग एकत्र केल्यास रिटर्न तिकिटावर 20% सूट। फेस्टिवल स्पेशल आणि नियमित मेल आणि एक्सप्रेस गाड्यांसाठी योजना। करवीर निवासिनी अंबाबाईचं मंदिर उद्या आणि परवा बंद राहणार। देवीच्या मूळ मूर्तीवर तातडीनं संवर्धन प्रक्रिया करणार। अंबाबाईच्या उत्सव मूर्तीचं दर्शन घेता येणार। बुलढाणा जिल्ह्यात सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा तालुक्यात अतिवृष्टी। 2 दिवसांच्या मुसळधार पावसामुळे शेतांना तलावाचं स्वरूप। इतर तालुक्यात मात्र पावसाची प्रतीक्षा। ठाणे वर्षा मॅरेथॉनमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह खासदार नरेश म्हस्केंसह मनपा आयुक्त धावले। मॅरेथॉनमध्ये जवळपास 25,000हून अधिक धावपटूंचा सहभाग। जम्मू काश्मीरमध्ये शिंदेंच्या सेनेचं ऑपरेशन टायगर। ठाकरेंच्या शिवसेनेच्या राज्यप्रमुख मनीष साहनींचा आज शिंदे सेनेत प्रवेश होणार असल्याची चर्चा। कालच साहनी यांनी घेतली होती उदय सामंतांची भेट। काश्मीर खोऱ्यात पहलगाम हल्ल्याचे पडसाद कायम। जगप्रसिद्ध दल लेकमधील पर्यटनावर परिणाम। चिंतेत असलेले शिकारा चालक पर्यटकांच्या प्रतीक्षेत। नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी। आपण पाहता एबीपी माझा। या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आहे विद्यार्थ्यांसाठी। 9वी साठी ओपन बुक एक्झाम घेण्याचा एक मोठा निर्णय सीबीएसईने घेतलाय। यानुसार